हुंडाबळीचे वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने विषप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बापाला गाडी द्यायला सांग अशी मागणी वारंवार नवऱ्याकडून करण्यात येत होती, तर सासूकडून मानसिक छळ होत होता. तू पांढऱ्या पायाची आहेस असे म्हणत हीन वागणूक दिली जात होती. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने झुरळ मारण्याचे औषध प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे जीव वाचला. लोहगावमध्ये ही घटना घडली आहे. 23 वर्षीय महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. यावरून विमानतळ पोलीस ठाण्यात पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी आणि त्यांचे पती अजय यांचा 22 मे 2022 मध्ये लग्न झालं होतं. लग्नाचा 6व्या महिन्यानंतरच अजय पवार यांनी घरगुती कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर फिर्यादी यांची सासू कमल पवार यांनी फिर्यादी यांना तू माहेरवरून काय आणले आहेस, तुझ्या आईबापाला काही मिळत नाही, तुमची लायकी नाही असं म्हणाली. पती अजय पवार यांनी सुद्धा फिर्यादी यांना मी तुझ्याशी टाइमपास केला, आता तू मेली तरी चालेल, मला पैशाची गरज आहे, मला 4 चाकी गाडी घेऊन देण्यास सांग तुझ्या बापाला असं म्हणल्यावर फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. असं म्हणताच पतीने पत्नीचा गळा दाबून त्यांना पुन्हा मारहाण केली. फिर्यादी यांचे दीर मनोज पवार यांनी सुद्धा त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. 21 मे रोजी फिर्यादी यांच्या सासूने पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले, तसे तुलाही बाहेर काढीन अशी धमकी दिली. तसेच तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही, तू घरात आल्यापासून शांतता नाही असंही नवलं. हा त्रास सहन न झाल्याने फिर्यादी यांनी रागाच्या भरात झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांची तब्येत आता बरी असून त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.